काही दिवसांपूर्वी बाजारातून आमच्याकडे कांद्याच्या पातीच्या 2 जुड्या आणल्या होत्या. त्यातील अशी कांद्याची पात कट करून खालची छोटे छोटे कांद्याची रोपच बोलतात त्याला, लावायला ठेवली होती. त्याच्यानंतर ना ह्या अशा जुड्या मी पुन्हा बांधून शेतात घेऊन गेले आणि शेतात मातीत अशा प्रकारे लावून टाकलं. याला पाणी दिल्यानंतर ना ते पुन्हा फुटतं आणि याच्यापासून परत एकदा कांद्याची पात भेटेल. असं एक ग्रो बॅगमध्ये पण लावलं होतं थोडेसे आणि त्यांची आता फुटायला सुरुवात झाली होती. छान रोपं ते कोंब त्याच्यातून बाहेर यायला लागले होते. तर तुम्ही ग्रो बॅगमध्ये लावू शकता, शेत असेल तर शेतात लावू शकता. बाजारातून आणलेल्या कांद्याच्या पातीच्या जोड्या तुम्ही रिटर्न यूज करून कांद्याची पात त्याच्यापासून पुन्हा एकदा मिळवू शकता. हे शेतात लावलेलं पण छान फुटलं होतं आणि आता काही दिवसांनी त्यावेळेस पात रेडी झाली कांद्याची पुन्हा एकदा, त्यावेळेस मी गवत खूप झालं होतं. ग्रो बॅगमधली तर आपली कांद्याची जी छोटी छोटी रोपं आली होती ती कोंबड्यांनी सगळी खराब करून टाकली. पण जी शेतात होती त्याच्यापासून मला खूप छान प्रकारे पात भेटली. आमच्याकडे पातीची पातळ भाजी बनवतात, सुकी पण बनवतात, पण शक्यतो पातळ सगळ्यांना खूप आवडते. तर हा व्हिडिओ कसा वाटला? अशाच छान छान टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ऑर्गॅनिक भाजीपाला शक्यतो जास्त लक्ष ऑर्गॅनिक भाजीपाल्यावरती द्या, कारण बाजारच्या भाजीपाल्यावरती आम्ही स्वतः शेतकरी आहोत. बाजारात जो भाजीपाला विकायला पाठवतो त्याच्यावरती भरपूर प्रमाणात रासायनिक कीटकनाशके, रासायनिक खतं यांचा वापर केला जातो. त्यामुळे जेवढा ऑर्गॅनिक भाजीपाला तुम्हाला खाता येईल तेवढा खाण्याचा प्रयत्न करा. तर मला एवढी पात भेटली होती, माझ्यासाठी तेवढी पुरेशी होती. भेटूया पुन्हा एकदा. बाय बाय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या रॉयल शेतकरी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.